ढकलण्याचा प्रयत्न इथे बॅटच्या रट्टार मध्ये बॉल आलेला नाहीये आणि पहा इनवेस्ट बॅटचं तोंड बंद केलं तिकडे आणि त्यानंतर आपण पाहतो हा चेंडू निर्धावाला इथे जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये षटकाची समाप्ती होत असताना प्रथमतः बॅटिंग आदर्श स्फूर्ती इनामवाडी संघाची धावसंख्या विदाउट लॉस 13 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अनिल मोदी सज्ज होत आहेत. व्यासपीठावरती जर आपण पाहिलं तर या परिसराचे भाग्यवेद आधी आदरणीय गुलाबशेट्टी विठ्ठलराव पारखे साहेब त्यांच्या माध्यमातून भरभरून मदत या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेला याही वर्षी आपण पाहतो. पण त्याची आव्हान तर आला अतिरिक्त व्हाईट बॉल एक धाव येताना पाहायला मिळेल. एका धाव बरोबर संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते 14 धावा. बलकवरती शंकर भालेकर समोरच्या दिशेनं लिडिंग विकेट टेकर अनिल मोदे बोल्ड शंकर भालेकर बनता है. हे पाहू शकता आता सौरभ केदार उतरत आहे. मॅचच्या दिशेनं पहा क्रिकेटचं मैदान आपण पाहतो जिथे सगळे दुःख विसरून क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतला जातो. असं हे क्रिकेटचं मैदान पवित्र माती सौरभ केदार शिवाजी महाराजांचं हे क्रिकेटचं मैदान. याचबरोबर हा चेंडू कट केला क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळत आहे. सौरभ आलेत एक सिंगल आणि त्यानंतर आपण पाहतो टाळ्यांचा गजर देखील कारण दोन्ही संघांचे समर्थक भरपूर आहेत आणि जिथे टाळ्यांचा गजर तिथे क्रिकेट पाहण्याची माझ्या क्रीडा रसिकांना वेगळीच असते. पहा इथे जर पाहिलं तर स्कोरबोर्डवरती 15 धावा आपण पाहतो. दुसरी ओव्हरचा खेळ चालू असताना शंकर भालेकर बाद झाले. रवींद्र केदार या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळालेत आणि त्यांच्यावरती आलेली जिम्मेदारी आता मोठी आहे. कशा प्रकारची कामगिरी होईल प्रत्येक क्षणाला रंग बदलणारा खेळ क्रिकेटचा खेळ इथे आपण पाहतो. गोलंदाज सज्ज होत आहेत अनिल मोदे वेगवान गोलंदाज. कोलमन टप्प्याचा बॉल डिफेन्स केला कारण सध्या विकेट गेले तिकडून आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. एक धाव आली एका धावेनिशी संघाची धावसंख्या परत एकदा वाढेल जाऊन पोहोचेल 16 धावा. टापलकवरती आपण पाहू शकता संघर्षमय वातावरण. पहा अगदीच जर पाहिलं तर दोन संघांमध्ये सौरभ बॅकफुटला गेले जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. सुभाष येत आहेत आणि पुन्हा एकदा अनिल प्रभावित करतायत. काय गोलंदाजी केली अनिल यांनी वा अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत. विशाल भालेकर यांच्याकडून सौरभच्या प्रत्येक षटकासाठी 300 रुपये आणि चौकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक. अनिल भालेकर यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू. पहा ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर विशिष्ट उंचीवरती गेली. दुसऱ्या वर्षामध्ये शूरवीर स्पोर्ट्स शॉपीचे मालक अली बुदत सरांचं या ठिकाणी शुभागमन होतं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थ कुसूर तलाठीकरांच्या माध्यमातून अली बुदत सरांचं आम्ही करतो शिव जन्मभूमीमध्ये मनपूर्वक स्वागत. गोलंदाज सज्ज होत आहेत पुन्हा एकदा अनिल स्ट्रायकिंग एंडला सौरभ. हो 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 वा क्लास A1 क्वालिटीचा स्ट्रोक. बॉल सरळ इनाम वाडीमध्ये पोहोचेल. षटकार षटकार मारलेला आहे.